मंगली अँड मॉम यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज तुम्हाला ऑर्गेन्झा साडीवरचा लुक दाखवणार आहे आणि मी मेकअप लुक करणार आहे आणि तो तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मी सर्वात प्रथम पहिले तर फेसवॉश करून आलेले आहे आणि फेसवॉश करून आल्यानंतर मी स्किन केअर केलेलं आहे. स्किन केअरमध्ये तुम्हाला तर माहिती आहे, स्किन केअरमध्ये पहिलं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावणं तर खूप गरजेचं असतं. तर मी पहिलं मॉइश्चरायझर लावलेलं आहे, त्याच्यानंतर सनस्क्रीन लावलं आणि सनस्क्रीन लावून झाल्यानंतर 20 मिनटं थांबले मी आणि थांबल्याच्या नंतर आता मी मेकअप चालू केला आहे. मेकअपमध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला प्रायमर मी दाखवते. मी हे प्रायमर यूज करते. तर मी आता प्रायमर यूज करते. तर मी इतक्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला दिसत असेल, इतक्या क्वांटिटीमध्ये मी प्रायमर घेतले. ते प्रायमर आता मी अप्लाय करते. प्रायमर कशासाठी असतं? आपला मेकअप छान बसावा आणि मेकअप असा व्हाईट व्हाईट कास्ट दिसू नये, पॅची पॅची किंवा मग केके असं टाईप दिसू नये म्हणून प्रायमर यूज करायचं. सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं प्रायमर. तर आता माझं प्रायमर लावून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मग मी आता तुम्हाला दाखवते. मी हे पॉन्ड्सची बीबी क्रीम लावते. तर मी इथं पॉन्ड्सची बीबी क्रीम घेतलेली आहे आणि ही बीबी क्रीम काय काम करतं, तर आपला चेहरा जास्त म्हणजे असं आपल्या चेहऱ्यावरती ग्लो यावा म्हणून बघ आपण ही बीबी क्रीम यूज करत असतो. तर ही SPF 13 आहे आणि PA++ आहे आणि ही छान ग्लो देत असते आपल्या चेहऱ्यावरती आणि ही लाईट वेट फाउंडेशन आहे. त्याच्यामुळे मग मी ही पॉन्ड्सची बीबी क्रीम मी यूज करते. तर ही बीबी क्रीम इतक्या क्वांटिटीमध्ये मी घेते. तर आता मी स्पॉनच्या मदतीने लावणार नाही, मी बोटांनीच लावणार आहे. डॅब डॅब करत लावणार आहे. बोटांनीच लावायला मला सोपं पडतं म्हणून. जिथे जिथं आपल्याला जास्त ब्लॅक स्पॉट आहे तिथे तिथं लावून घ्यायचं पहिल्यांदा. गळ्याला पण लावून घ्यायचं, नाही तर चेहरा वेगळा आणि गळा वेगळा असं दिसू शकतं. तर आता मी हे व्यवस्थित लावून घेते. तर आता पुढची स्टेप मी ऑलिव्हियाची रोज पावडर घेतलेली आहे. मी हे कॉम्पॅक्ट आहे आणि ते मी आता अप्लाय करते. आणि हे का वापरायचं, कारण हे आपल्या चेहऱ्यावरती एक छान असं बॅरियर तयार करतं आणि मेकअप लुक पण आपला छान दिसतो आणि आपला चेहरा असा छान ग्लो करतो. आणि हे एक मॅट फिनिशिंग लुक देतं आपल्या चेहऱ्याला. त्यामुळे चेहरा आपला रात्रीच्या वेळेत जर लावलं तर हे खूपच छान दिसतं. आणि हे थोड्याच क्वांटिटीमध्ये घेतलं तरी पण ते व्यवस्थित लगेच लागलं जातं. आणि जे आपल्या चेहऱ्यावर काय ऑइल जमा झालेलं असतं किंवा मग जास्त असं ऑइल चेहरा दिसला की ऑइल एक्सेस करून घेते ही पावडर. त्यामुळे ही खूप उपयोगी आहे. त्यामुळे मी ही यूज करते. आणि कानाला लावायचं विसरायचं नाही. आता इथं कानाला पण लावून घेते. जिथे जिथे आपला ओपन भाग असतो ना मानेचा ह्याचा, तिथे तिथे पण आपण व्यवस्थित लावून घ्यायचं. आणि सगळीकडे लावून घेतली व्यवस्थित.
तुम्ही बघू शकता आता ही आयब्रो पेन्सिल घेतलेली आहे आणि ही वॉटरप्रूफ आहे. तर मी ब्राऊन आयब्रो पेन्सिल घेतली आहे. तर मी आता माझा आयब्रो सेट करून घेते. माझ्या आयब्रो सेट करण्याची जास्त काही गरज नाही, ऑलरेडीच त्या खूप नॅचरली छान आहे. पण मेकअपमध्ये मला आवडतात त्याच्यामुळे मग मी थोड्या का होईना सेट करते. तुम्ही बघू शकता. तर आता मी थोडासा ब्रश पण फिरवते. ब्रशमुळे आपले आयब्रो छान असे स्ट्रेट होतात आणि छान पण दिसतात. आपल्या चेहऱ्याचा लुक पण छान दिसतो. तर आता मी काजळ लावून घेते. ही काजळ पेन्सिल आहे. आणि ही काजळ पेन्सिल खूप छान आहे. ही वन स्ट्रोक मध्ये लगेच पसरली जाते आणि खूप छान पण दिसते. तुम्ही बघू शकता. तर ही वॉटरप्रूफ आयलाइनर पेन्सिल घेतलेली आहे मी. तर मी आता ही माझ्या डोळ्यांना लावून घेते. तुम्ही बघू शकता. तुम्ही इथं विंग्स पण काढून देता थोड्याशा. विंग्स आवडतात. तर आता मी दुसऱ्या डोळ्याला पण लावून घेते. तर मी ही लिक्विड लिपस्टिक घेतलेली आहे. ती माझ्या साडीवरती मॅच होईल अशा प्रकारे मी घेतलेली आहे आणि ती मी आता दाखवते तुम्हाला मी कशी अप्लाय करते. माझी लिपस्टिक लावून झालेली आहे. ऑर्गेन्झा साडीवरती स्टोनवाल्या टिकल्या खूप छान दिसतात, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हती. त्याच्यामुळे मग मी असं ह्या चिमण्यांवरती किंवा ह्या फुलांवरती मॅच होईल म्हणून मग मी सिम्पलच टिकली घेतली आहे. रेग्युलर टिकली घेतलेली आहे. ती मी आता लावून घेते. मी टिकली लावलेली आहे. तर मी ह्या ऑर्गेन्झा साडीवर मॅच होतील असेच मी डायमंडचे झुमके घेतलेले आहेत आणि आता ते मी वेअर करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते कसं दिसतंय ते. तर तुम्ही बघू शकताय, हा मी माझ्या साडीला मॅच होईल असा मी रोज गोल्ड हार घेतलेला आहे आणि तो आता मी वेअर करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आणि हे जे मी वेअर केलेले ना, हे थोड्या वेळासाठी मी बाजूला काढून ठेवणार आहे आणि पुन्हा परत घालणार आहे. तर माझा हार वेअर करून झालेला आहे आणि कसा दिसत आहे तो नक्की सांगा. सिंपल अशीच हेअरस्टाईल केलेली आहे, जास्त काही केलेलं नाहीये. तुम्ही बघू शकताय मी साडीवरती माझ्या मॅच होतील अशाच मी बांगड्या घेतलेल्या आहेत आणि ह्या रोज गोल्डच्या बांगड्या आहेत. त्याच्यामुळे त्या साडीवर व्यवस्थित आणि छान दिसतात. त्यामुळे मी ह्याच घेतलेल्या आहेत. वेगळ्या काही घालणार नाही. मधल्या होतात नाही. तर असा हा माझा फायनल लुक आहे आणि हा लुक तुम्हाला जर आवडला, हा ऑर्गेन्झा साडीवरचा मेकअप लुक मी तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि हा जर तुम्हाला लुक आवडला तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ
नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, जेणेकरून मी जे काही व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही ते पाहू शकाल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.